सो जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पाची गाथा या चॅनल मध्ये. आणि आज आपल्या चार कोपच्या राजाचं आगमन आहे आणि आता आम्ही तिथेच चाललोय. सो बघूया. अजून माहिती नाही भेटलंच नाहीये. माहिती नाही अजून कळलीये, पण आम्ही होप त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही चालतोय. रस्ता पण आम्हाला अजून भेटलेला नाही. बघूया आता कुठे आपण कुठवर पोहोचतोय. थोडी आपले मित्रमंडळी म्हणजे सगळे जे शूट वगैरे करणारे आहेत ना, सगळे ते काही काही लोक दिसले तर आम्ही आता त्यांच्या पाठीपाठी चाललोय. बघूया आता कुठे जात आहेत. सो बघूया बाप्पाची मूर्ती कशी आहे. पण सांगू, आम्ही पण जाऊ. बाकीचं सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला देत राहू. जय गणेश.
बाहेर देतो पूर्ण हा कापायचा आहे. बस कर तो आणायला गेलाय. तर जय गणेश काका तुम्हाला सर्वांना. आणि आज आपल्या चारकोपच्या राजाचं आगमन चालू झालेलं आहे. तर तुम्हाला या टायमाला कसं फील होत आहे, काय वाटतंय तुम्हाला, प्लीज सांगा. प्रत्येक वेळेला गणपतीसाठी उत्सुक असतं. धार्मिक केव्हा वाढत बघत होतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक वर्ष सालावर 21 वर्ष आहेत आणि त्याप्रमाणे धूप झाला काय जोरात निघाले आपला गणपती बाप्पा. मजा आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की या वर्षी नक्कीच आपल्याला राजाच्या आगमनाला उशीर झालाय. तर भाविकांना त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं वाटतं. अगोदर उशीर नाही झाला, कुठे वेळेवरती निघाला. ह्याच वेळेला प्रत्येक वर्षी निघतो, असं काय उशीर वगैरे नाहीये. प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक वर्षी लालबागून आणतो. आता लालबाग डेव्हलपमेंटचं काम चालू होतं त्यामुळे आम्ही मूर्ती चारकोपमध्ये केली आहे आणि त्यामुळे आम्ही त्या बरोबर वेळेवर निघालो. आणि तिसरा प्रश्न असा की आपल्या राजाच्या मूर्तीला पाहू तुम्हाला काय वाटतं आणि यावर्षी आपल्या मागे गणेशोत्सवाचं काय नक्की नियोजन आहे. आई गणपतीचा उत्सव नियोजन म्हणजे प्रत्येक वर्षी असं त्याप्रमाणे आपलं एकदम व्यवस्थित आणि सगळं आपले कार्यकर्ते एकदम उत्स्फूर्त कामाला लागलेले आहेत आणि यावेळी चांगला देखावा आहे. तुम्ही स्वतः येऊन सांगाल तुम्हाला कळेल तेव्हा काय आहे ते. असं सांगण्यामध्ये नाही समजणार तुम्हाला. तुम्ही स्वतः इथे येऊन दर्शन घेतलं तुम्हाला एकदम प्रसन्न वाटणार, व्यवस्थित वाटणार आणि आमच्या कामाची तुम्ही तारीख कळत एवढं चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. जय गणेश तुम्हाला. सो मंडळी, आत्ताच आपल्या चारकोपच्या राजाचं आगमन झालेलं आहे. पाय ती जात आहे आणि 4 मानवंदनाच कव्हर केल्या, पण खूप सुंदर मूर्ती आहे. खूप मजा आली आम्हा लोकांना आणि जॅब पॅक राहूय आलेलंच जागा नाही. आणि यावर्षीचं आगमन खूप मस्त होतं, खूप सुंदर. म्हणजे मन प्रसन्न झालं गणपती बाप्पाचं ते स्वरूप बघून. थोडासा उशीर झाला त्यामुळे ते काय हरकत नाही, जाऊ दे, तर चालतं. तर बाप्पाचं एवढं सुंदर मनमोहक रूप होतं. दरवर्षी बाप्पा असंच असतो, याच स्वरूपात असतो. तर आगमनही खूप सुंदर झालं. यावर्षी स्पेशालिटी मला असं वाटतं, यावर्षी मी तर पहिल्यांदा करतोय, तर मला असं वाटतंय की यावर्षी मी पहिल्यांदाच बघितली एवढ्या 4 मानवंदना वगैरे झाल्या.
खूप सुंदर झाल्या, खूप मजा आली. एन्व्हायरमेंट खूप भारी होता सर. फर्स्ट 15 मानवंदना होत्या पण 4 आम्ही आणि चारच मानवंदने आम्ही त्याच्यामध्ये शूट केल्या. तरी पण त्याच्यामध्ये पण खूप मजा आली. बाकी सगळं आता पुढे त्यांच्या इकडे आहेच कार्यक्रम. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाप्पाच्या गाताला सपोर्ट देत राहा. जय गणेश. जय गणेश.